आणि एक महत्त्वाची बातमी आहे। चांदवडचे आमदार जे.पी. गावित यांना धक्काबुक्की झाली आहे। राहुल गांधी यांच्या सभास्थळी जाताना गावित यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून ही धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळते आहे। आमदार गावित यांना धक्काबुक्की झाल्याने सभास्थळी काही काळ गोंधळ पाहायला मिळाला। चांदवडचे आमदार जे.पी. गावित हे राहुल गांधी यांच्या नाशिकमधील शेतकरी मेळाव्यासाठी पोहोचत असतानाच पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती आता समोर येत आहे। आणि ही धक्काबुक्की झाल्यानंतर काही काळ या ठिकाणी चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला। गावित यांचे कार्यकर्ते देखील यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। चंदन, नेमका काय प्रकार घडलाय? सागर, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती नाशिकमध्ये दाखल झालेली आहे आणि नाशिकच्या चांदवडमध्ये या ठिकाणी बाजार समितीच्या आवारात या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी या सभेच्या ठिकाणी आमदार जे.पी. गावित जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले, मात्र इथल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी थेट आमदारांनाच धक्काबुक्की केली। त्यांना या ठिकाणी सभास्थळी जाऊ दिले नाही आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता। या ठिकाणी सुरक्षा रक्षक जरी होते आणि आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते हे त्यांना सांगत होते की आम्ही या ठिकाणी आमंत्रित आहोत, आम्हाला व्यासपीठावर जायचं आहे। या सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ पदाधिकारी नाशिक जिल्ह्याचे ते देखील या ठिकाणी दाखल झाले होते, मात्र सुरक्षा रक्षकांकडनं अक्षरशः या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली। पोलीस प्रशासनाचे जे अधिकारी होते ते या ठिकाणी अक्षरशः आमदार असून सुद्धा या सगळ्या लोकांना जोरदार धक्का देऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे काही काळ या संपूर्ण भागामध्ये गोंधळ निर्माण झाला होता। आमदार जे.पी. गावित यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पोलिसांना त्यांची ओळख पटवून दिल्यानंतर जवळपास 10 ते 15 मिनिटांनंतर आमदार जे.पी. गावित यांना त्यामुळे या सभाकडे आणि संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या